देव माणूस मधला अध्याय पुढील भागामध्ये. आता लालीच्या बोलण्यामुळे जामकरला खात्री होते. तो आता पोलीस स्टेशनला जातो आणि तो सुधाकर सोड त्या टेलरला. सुधाकर म्हणतो पण साहेब. जामकर म्हणतात जाऊ दे त्याला, त्याच्या विरुद्ध आपल्याकडे काहीच ठोस पुरावा नाही. अचानक सोडला म्हणून देवीसिंगही आश्चर्यचकित होतो. तो आता बाहेर जातो तर लाली उभी असते. तो म्हणतो लालीजी तुम्ही इथे. लाली म्हणते मी इथे आले म्हणून तुम्ही घरी जाताय, नाहीतर तो जामकर तुम्हाला काही सोडत नसतो. गोपाळ म्हणतो तेच ना, मी तोच विचार करतोय ह्यानी कसं सोडलं. पण तुम्ही काय सांगितलं की ज्याने हा जामकर तयार झालाय. लाली म्हणते ते महत्त्वाचं नाही आहे, पण मला हे माहीत होतं ती आर्या प्रेग्नंट होती आणि तिच्या पोटातलं बाळ हे तुमचं होतं. आता मात्र गोपाळ चांगलाच हादरतो आणि म्हणतो लालीजी अहो हे काय बोलताय. लालीजी म्हणते बास, आता नाटक नका करू नाहीतर जाऊन त्या जामकरला सांगेल. गोपाळ म्हणतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तुम्ही शांत व्हा. लाली म्हणते मी शांत होते, पण यापुढे मी जे काय म्हणाल ना तेच करायचं, नाहीतर जामकरला हे कळायला वेळ लागणार नाही त्याच्या बहिणीला कुणी प्रेग्नंट केलं होतं. तो म्हणतो ठीक आहे ठीक आहे, तुम्ही जे म्हणताल ना ते. मनात म्हणतो एकदा की पैशाची बॅग हाती लागली तर मी हे गाव सोडायला मोकळा. काय करायला आलो आणि कशात अडकलो. आता नेहमीप्रमाणे सगळं सुरळीत होतं. पोट्यावर सगळे बसलेले असतात. दारामध्ये लाली गोपाळला काहीतरी बोलत असते. तेवढ्यात लकी येतो आणि म्हणतो आप्पा तुमच्यात लाईट आहे का. आप्पा म्हणतात नाही, काल रातच्यापासून गेली आहे. आता मात्र गोपाळ जाम हादरतो आणि एकदम ओरडतो काय. रणजी म्हणते तुला काय झालं दचकायला. तो मात्र सैरभैर होतो आणि मनात म्हणतो अरे तिकडे फ्रीजमध्ये. आता घाईघाई आत येतो आणि म्हणतो मी तिकडे नाही पोचलो ना तर बॉडीचा वास बाहेर येईल. जामकर घरी जातात आणि बघतात तर काय, फ्रीजमधून खूप पाणी बाहेर आलेलं असतं आणि जामकरला कसला तरी वास येतो. आता देवीसिंग पण तिकडेच चाललेला असतो. तो जामकरची गाडी बघतो आणि लपून बसतो आणि म्हणतो हा जामकर एवढा फास्ट का गेला असेल. त्याला अरे बाबतीत आणखी काही पुरावा सापडला की काय. पण काय केल्या गोपाळला काय डेड बॉडी सापडत नाही. तो आता घरी जातो. लाली म्हणते नाही सापडली आर्या. तो म्हणतो नाही हो लालीजी तुम्ही हे काय बोलताय. अहो मी दुकानात गेलो होतो. लाली म्हणते मला सगळं माहिती आहे आणि पैशाच्या बॅगा माझ्याकडे. आता मात्र देवीसिंग चांगलाच हादरतो आणि म्हणतो तुमच्याकडे कशा आल्या. लाली म्हणते आता त्या कशा आल्या कुठून आल्या आता ते राहू द्या, पण तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर मी जे सांगेल ते तुम्ही करायचं. गोपाळ म्हणतो काय लालीजी तसं पण मी करतो. आता लाली रूममध्ये जाते आणि पैसे मोजत असते आणि गोपाळ बाहेर भांडे घासत असतो. आता लाली मोठ्याने ओरडते भांडी. तो एक भांडं आदळत म्हणतो घासतोय. आता तो कपडे धुत असतो. लाली म्हणते कपडे. तो आता धुत म्हणतो धुतोय. आता देवीसिंग जातो आणि शेण काढत असतो. तेवढ्यात लाली ओरडते शेण. तो काढतोय. आता झाडू घेऊन येतो. लाली ओरडते झाडू. खरं तर तो रागाने येतो, पण लालीला पैसे मोजताना बघतो आणि गोड हसत म्हणतो झाडतोय. लाली म्हणते लादी. तो पुसतोय. आता त्याची सगळी कामं होतात. लाली पायपुढे करत म्हणते पाय. तो आता चेपत म्हणतो चेपतोय. आता मात्र लाली पैशासाठी गोपाळला त्याच्या तालावर नाचवत असते. तुम्हाला काय वाटतं ह्या गोपाळला बरोबर अद्दल घडते का. पण याबरोबर लालीला पण शिक्षा मिळायला हवी का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.